एखादा काळा माणूस असेल तर त्याला एक काळा काळा असं वगैरे चिडवताना बघितलंय, किंवा कोणी हेवी वेट असेल तर त्यांना चिडवताना बघितलंय. पण असं नसायला पाहिजे यार, है ना. ते काळा कोणीच नसतं, सावळं असतं. हो हो काळा रंगाचा माणूस नसतो, सावळा. हो आणि सावळा रंग फार सुंदर असतो, हो फार सुंदर. कृष्णाचा पण आहे, विठ्ठलाचा पण आहे. हो, बॉडी शेमिंग कधी कधी केली जाते. मला कधी कधी इनसिक्युअर फील होतं, बट मी ओव्हरकम करते. वयस्कर होत्या त्या, तर त्या पास होत होत्या. त्यांनी पाहिलं, अरे सारंग कशाला चिडतोयस, नको चिडू, एवढं समजून घे त्याला. माफ करा मला, सॉरी, चुकलं माझं. सिरियल चालू होण्याच्या आधी खूप मिक्स्ड फिलिंग्स होत्या लोकांच्या. तर तेव्हा थोडीशी भीती वाटली होती की यार काय पुढे सिरियल चालू झाल्यावर काय रिस्पॉन्स येणार आहे. बट जेव्हा फर्स्ट एपिसोड आमचा आला, बँग ऑन, सगळ्याची तोंड बंद झाली. मला एक गोष्ट या वर्षभरात कळली की डोंट टेक लाईफ सिरियसली. ती बोलते की ताई तुम्ही मला खूप रडवता, तुम्ही असं नका करू, तुम्ही खूप रडवता, किती रडता तुम्ही, असं वगैरे असतं. आणि मला मेजरली असं बोलतात बायका की मी तुमच्यामुळे खूप रडतो आम्ही. मन आहे का? हो, त्यांची बाप. माझ्या सासरची मंडळी माझ्या माहेरी आली आहे. तर इथे काय होणार आहे, म्हणजे माझं जसं सासरी खूप करोडपती आहेत सगळे, पण माझं माहेर असं खूप साधं सिंपल गरीब आहोत आम्ही. तर इथे कसे ते ऍडजस्ट करणार आहेत इतकी मोठी लोक, तर हे सगळी मजा बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, सावळ्याची जणू सावली. खूप वेळ झाला सिरियल सुरू होऊन, आता कसं आहे? बोल, तू पण बोल. नेहमी मीच बोलत असते म्हणून मी आला देते. हा, म्हणजे जे काय करते मालिकेमध्ये ती सावलीच करते ना, सावलीलाच माहिती असतं काय काही नाही. काही कसं आता असा ट्रॅक आहे की सगळे म्हणजे माझ्या सासरची मंडळी माझ्या माहेरी आली आहे. तर इथे काय होणार आहे, म्हणजे माझं जसं सासरी खूप करोडपती आहेत सगळे, पण माझं माहेर असं खूप साधं सिंपल गरीब आहोत आम्ही. तर इथे कसे ते ऍडजस्ट करणार आहेत इतकी मोठी लोक, तर हे सगळी मजा बघायला मिळणार आहे. आणि जयंती तर आहेच मध्ये काही ना काहीतरी करायला. सो ती एक वेगळी मजा आहे जी आम्ही एन्जॉय करणार आहोत, की ती याचा खिस्सा कसा रिकामा करणार आहे की काय करणार आहे, वी नेव्हर नो. त्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. जसं की आता तुझ्या माहेरी सगळं झालेलं आहे छान, आणि आले आहेत आणि आम्हाला काहीतरी कमाल पाहायला मिळणार आहे, आम्हाला माहिती आहे. पण मालिकेमध्ये साधारण जो आपण म्हणतो ना की कलाकार म्हणून तुम्हाला कुठेतरी असं प्ले करावं लागतंय, पण माणूस म्हणून वाईट वाटत पण असेल बऱ्याचदा. स्क्रिप्टमध्ये असं रंगावरनं किंवा काहीतरी बोललं जातं किंवा येतं, तेव्हा थोडंफार तर आपल्याला वाईट वाटतंच. पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही कधी असं कुठल्या तरी गोष्टीला फेस केलंय का की ज्याच्यावर तुम्ही ओव्हरकम केलं? म्हणजे कधी कधी आपल्याला अंडर एस्टिमेट केलं जातं बघा खूपदा. आता सावलीला तर रंगावरनं केलं जात आहे, पण काही जण असतात ज्यांचं बॉडी शेमिंग होतं, काही जण असतात ज्यांना टोन वरून बोललं जातं, बोलण्यावरनं बोललं जातं, वागण्यावरनं. तसं तुमच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टीवरनं तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं गेलंय का, किंवा तुम्ही त्याच्यावर ओव्हरकम केलंय का खऱ्या आयुष्यात? मला तर नाही केलं, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना खूप केलंय. आणि मला माहिती आहे ते फार वाईट आहे. सो आणि कसं आहे ना, आपण म्हणजे वयस्कर असलेल्या व्यक्तींना आपण त्यांचे विचार आत्ता नाही बदलू शकत, एवढ्या वर्षांनंतर त्यांचे विचार नाही बदलू शकत. सो त्यामुळे ते सोडून देणंच तोच एक उपाय असतो, सोडून. बरं प्राप्ती, तुझ्या बाबतीत काय? पण मला असं नेहमी वाटतं की प्राप्तीच्या वयाची जी माणसं आहेत ती फार चिल असतात, म्हणजे अशी ते फार मनाला वगैरे म्हणजे लावून घेत असतात, माहित नाही. पण मला असं नेहमी वाटतं की ते असे चिल असतात, असं मला नाही घेत. मी नाही घेत. हा, तसं तुझ्या बाबतीत काय? म्हणजे तू कधी केलंस फेस कुठल्या तरी बाबतीत? मन आहे का? हो. त्यांची बाबतीत ती कॅमेरा पलीकडची मुलगी येऊन मारेल, नाही तर कॅमेरा बंद करेल. हो, करावा लागलाय फेस, पण आत्ताही करायला लागतं कधी कधी, पण ते मी लक्षच देत नाही बऱ्याचदा. सो माझ्या घरी ना एव्हरीवन इज हेल्दी, तर तो आमच्या घरचा बॉडी टाईप आहे की एव्हरीवन इज हेल्दी. आणि हा, तर त्यामुळे हो, बॉडी शेमिंग कधी कधी केली जाते, बट मला अजिबात वाईट वाटत नाही. मला कधी कधी इनसिक्युअर फील होतं, बट मी
ओव्हरकम करते, कारण माझ्या ज्या बेस्टीज आहेत त्या मला खूप सपोर्ट करतात आणि खूप छान छान मला मोटिवेट करतात. सो या त्यामुळे good. छान चाललंय. आय फील गुड. आणि पण मी तरीही बऱ्याच लोकांना, समजा आता एखादा काळा माणूस असेल तर त्याला एक काळा काळा असं वगैरे चिडवताना बघितलंय, किंवा कोणी हेवी वेट असेल तर त्यांना चिडवताना बघितलंय. पण असं नसायला पाहिजे यार, हा है ना. इथं काळा कोणीच नसतं, सावळं असतं. हो हो. हे तर असतं. काळा रंगाचा माणूस नसतो, हो सावळा असतो. हो हो आणि सावळा रंग फार सुंदर असतो, हो हो फार सुंदर. कृष्णाचा पण आहे, हा. आणि विठ्ठलाचा पण actually आहे. Yes. भारतातला जो सावळ्या रंगाचे जो रंग आहे ते सगळ्यात हेल्दी आहेत. गोरा रंग खर तर असा आहे, गोरा रंग जेवढा आपण गोरे असतो ना तेवढे हेल्दी नसतो. कारण ऊन वगैरे आपण घेत नसतो, खरं तर उन्हात फिरायला हवं आपण. करेक्ट. हे मला नव्हतंच हो. माहिती. करेक्ट. बापरे. विटामिन डी आपण घेतलं पाहिजे. याचा अर्थ Natural तू आहे. दुसऱ्या दिवशी उद्यापासून उन्हातच फिरशील असं नाहीये. नाही असं नाहीये. कोवळं ऊन सकाळचं. सकाळचं. नाही तर माझी टॅन संध्याकाळचं. टॅन होईल. हा तेच आहे, आपण त्यांचा विचार करतो कारण लोक जज करतील म्हणून विचार करतो, पण खरं तर ते गरजेचं आहे. नाहीतर एक्झॅक्टली. रोग होणार. बरं, आता हे विचारायचंय की नवीन वर्ष झालं आता बाबा सुरू, आता खूप झालं सगळं नवीन चॅप्टर आणि सगळं. सो आता काय ठरवलंय? संकल्प नाही सांगायचंय, पण कानाला काय काय खडे लावलेत की असं वागायचं, किंवा खूप शिकून येतो ना आपण बऱ्याचशा अनुभवात, असं तावून सुलाखून निघतो. सो काही गोष्टी आपण ठरवतो की बाबा आता. हा, मला एक गोष्ट या वर्षभरात कळली की डोंट टेक लाईफ सिरियसली. हा, म्हणजे आपण बघू शकतो की एक गोष्ट आपल्याला जर हवी असेल, कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी आहे, तर ती मिळेपर्यंत ना आपल्याला नेहमी ते असं असतं की ती मिळेल का नाही मिळेल का, मग तो स्ट्रेस येतो, मग हे झालं तर खूप विचार करतो. आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर, ती कम्प्लीट झाल्यानंतर असं वाटतं की उगाच आपण टेन्शन घेतलं, हो. हे तर होणारच होतं, कधी ना कधी तर घडणारच होतं. हा. सो काय होतं, तो जो प्रवास असतो ना, तो प्रवास आपण एन्जॉय नाही करत. सो त्यामुळे आपण ते सिरियसली नको घ्यायला. असं नाही की भान नाही, सिरियसनेस म्हणजे भान हरपून जगायचं नाही आपल्याला, भानावरच जगायचंय. त्याचं सेन्स किंवा त्याचं भान असायला हवं, आपलं कॉन्शियस असलो पाहिजे आपण, पण सिरियस नसलो पाहिजे. सिरियसनेस आला ना की ती मजा निघून जाते. सो ते एन्जॉय करायला विसरलो नाही पाहिजे आपण. आणि काय जसं काय खरंय. ह्याने मला थोड्या दिवसाआधीच हे सगळं एक्सप्लेन करून सांगितलं होतं. तर मी 2025 पासून हा मंत्र माझ्या लाईफ मध्ये अप्लाय करणार आहे. कारण मी कधी कधी खूप अशी सिरियसली नाहीच घेत, आणि कधी कधी खूप कॉन्शियस होते, अरे हे झालं तर, अरे नाही, हा जसं म्हणाला की मला हे हवंय ते मिळणार नाही हे वगैरे, तो तसं ती धाकधूक लागलेली असते. त्यामुळे मी हे अप्लाय करणार आहे आता. पण तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन किती छान आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायला किती छान वाटेल. म्हणजे तुम्ही दोघं वेगळे असाल तेव्हाही आणि सोबत असाल तेव्हाही किती दोन वेगळे पीओव्ही आहेत. म्हणजे हा आहे जो खूप जास्त काय म्हणू आपण, असं विचारी आणि डीप असं, आणि ही आहे जी अगदी मजे में गोईंग विथ द फ्लो. मग तुमच्या दोघांशी बोलताना माझी दोन विरुद्ध टोकं आहेत, पण तरी पण ती चालेल, म्हणजे दोन रस्ते सोबत चालले आहेत, म्हणजे दोन वाटा, असं मला कुठेतरी जाणवलं तुम्हा दोघांशी बोलताना. तर आता हे विचारायचंय की सावली म्हणून खूप वेगळं कॅरेक्टर तुला प्ले करायला मिळाले. वेगळं असलं तरी पण कुठली मुलगी असेल जी हे फेस करत असेल, तुला असे रिस्पॉन्स येतात का, किंवा असा एखादा अनुभव प्रेक्षकांकडून जो तुला आलाय जो तुला सांगायला खूप छान वाटेल सावलीने दिलेला तिच्यामुळे? सिरियल चालू होण्याच्या आधी खूप मिक्स्ड फिलिंग्स होत्या लोकांच्या. तर तेव्हा थोडीशी भीती वाटली होती की यार काय पुढे सिरियल चालू झाल्यावर काय रिस्पॉन्स येणार आहे. बट जेव्हा फर्स्ट एपिसोड आमचा आला, बँग ऑन, सगळ्याची तोंड बंद झाली. म्हणजे एव्हरी वन वॉज एप्रिशिएटिंग. आणि आतापर्यंत कोणीच रंगावरून बोलत नाहीये. खूप आवडते मालिका. फक्त सावलीचाच नाही तर प्रत्येक कॅरेक्टर सगळ्यांना आवडतायत. आणि खूप मज्जा येते. म्हणजे मला सुद्धा बघायला मज्जा येते. मी तर मालिका युजली बघत नाही, मला बघायला मज्जा येते. म्हणजे बाकीच्यांना पण येतच असणार. पण जयंतीला फारच बोललं जात आहे की का तू अशी करते, कमेंट मध्ये पण तिथे करते म्हणून मज्जा येते. आम्ही सेटवर सीन मध्ये पण असतो. हो, पण तुला कसे बोलतात लोक, कारण की तिला तर सगळेजण असं जवळपास तिला म्हणतो ना उणी धुणी काढतो, तसं तिला बोललं जातं. तुझ्या बाबतीत काय आणि तुझ्या पण बाबतीत काय, दोघांना कसा मेसेजेस वगैरे येत असतील ना काहीतरी, जसे कमेंट्स येतात? कालचाच अनुभव सांगतो तुला. आम्ही बाहेर शूट करत होतो, तर इथेच त्या राहतात. तर ना तो एक कॉस्ट्युमवाला आला आणि त्याने वरचं बटन लावलं. तर त्याला म्हंटल मी की अरे वरचं बटन का लावतोय तू, मला विचार तरी.
ते असं वाटतं ना वरचं बटन लावलं, त्याने त्याच्या मर्जीने लावलं. तर मी असं कशाला लावतो, थांब ना, मला विचार ना, असं मी त्याला बोललो. तर तेवढ्यात ना त्या वयस्कर होत्या त्या, तर त्या पास होत होत्या, त्यांनी पाहिलं. अरे सारंग कशाला चिडतोयस, नको चिडू, एवढं समजून घे त्याला. आई गं. म्हटलं माफ करा मला, सॉरी चुकलं माझं. तर अशा कमेंट्स आहेत, म्हणजे या कमेंट वरून तुला कळलं ना की त्यांना ते किती इन्व्हॉल्व्ह आहेत ते. हा, सारंगच की समजतायत आणि ते म्हणूनच समजून घे सगळ्या गोष्टींना, तुला गोष्टी कळत नाहीये. तुला काही म्हणतात असं किंवा मी सल्ले? आता रिसेंट सांगते, मी त्या दिवशी मेघाताई म्हणजे भैरवीचं कॅरेक्टर जी करते, मी तिच्या घरी गेले होते आणि तिच्याकडे तिच्या डॉगची केअरटेकर आहे. हो. ती बोलते की ताई तुम्ही मला खूप रडवता, तुम्ही असं नका करू, तुम्ही खूप रडवता, किती रडता तुम्ही, असं वगैरे असतं. आणि मला मेजरली असं बोलतात बायका की मी तुमच्यामुळे खूप रडतो आम्ही. त्यामुळे ही कॉम्प्लिमेंट आहे यार, ऑब्व्हियसली. कॉम्प्लिमेंट आहे, खूप इन्व्हॉल्व्ह होतात. इन्व्हॉल्व्ह होतात हो, आणि मालिका बघतायत, सगळे कॅरेक्टर्स आवडतायत. बरं, खूप इंटरेस्टिंग असं आता ट्रॅक आलेलं आहे, सगळेजण माहेरी आलेत, आता बघू काय होतंय. आणि शूटिंग पण लागलंय, तुम्हाला सगळ्यांना जायचं पण आहे. सो मला तरी छान वाटलं, मी एकदा अजून सवड काढून येईन आणि पुढच्या वेळेला मी अजिबात तुला नाही, हिला त्रास दिलाय, हो. त्याला त्रास देऊया आपण मिळून, काहीतरी yes. करूया. ठीक आहे, तर तू तयार राहा, असं कंबर कसून तयार राहा. पुढच्या वेळेला आम्ही तुला त्रास देऊ. हा, आमची डील आहे. तसं आम्ही इंटरव्ह्यू मध्ये ना को आर्टिस्टला सतवतो, आपण माहिती आहे हो. ना, ही आमची सवय. पण आम्ही ते आता सांगणार नाही, नंतर सांगू. ठीक आहे. थँक्यू सो मच. Yes. आणि खूप छान वाटलं. Thank you. थँक्यू गायज, बाय बाय.